चित्रपटसृष्टीत रोज नवनवीन चित्रपट निर्माण प्रदर्शित होतात. काही पसंतीला पडतात तर काही अपयशी ठरतात. पण काही चित्रपट असेही असतात जे यश अपयश यांच्यापुढे जाऊन नवीन आयाम उभे करतात. सध्या महाराष्ट्रात एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे 28 ऑगस्ट रोजी पडद्यावर येत असलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित इठा चित्रपटाची. इठा एक नाव ज्यामागे लपलंय एका स्त्रीचा संघर्ष, महाराष्ट्राच्या लोककलेचा इतिहास, हजारो कलाकारांच्या आयुष्याचं वास्तव्य. चित्रपटाच्या नुकताच ट्रेलर रिलीज झाला असून चित्रपटातील श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लुकने महाराष्ट्राला पुन्हा एकदा भुरळ घातली आहे. पण नेमकी कोण होती ही इठा, काय आहे तिच्या संघर्षाची कहाणी, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी कोमल वखरे आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. विठाबाई नारायण गावकर 1935 मध्ये तमाशा परंपरा जपणाऱ्या कोल्हाटी समाजात जन्मलेली तमाशा सम्राज्ञी. त्यांचे वडील नारायण खुटे हे प्रसिद्ध तमाशा कलाकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचं बालपण रंगमंचावर गेलं. ज्या वयात मुलं खेळत असतात त्या वयात विठाबाई मंचावर थिरकू लागल्या. शिक्षण, बालपण, खेळ या गोष्टी त्यांच्या आयुष्यात फारशा आल्याच नाहीत. त्यांचं जग म्हणजे तमाशा, लावणी आणि लोकांचं मनोरंजन. असं म्हणतात की वयाच्या अवघ्या 13व्या-14व्या वर्षी त्यांनी रंगमंच गाजवायला सुरुवात केली. त्यांच्या नृत्यात एक वेगळीच ऊर्जा होती, आवाजात दम होता, चेहऱ्यावर भाव आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची विलक्षण ताकद. त्यामुळे अगदी अल्पावधीतच त्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या. त्या काळात तमाशा हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नव्हता. ग्रामीण महाराष्ट्रासाठी तो सांस्कृतिक उत्सव होता आणि त्या उत्सवाची सर्वात मोठी स्टार म्हणजे विठाबाई. त्यांच्या फडाला लागलेली गर्दी पाहून अनेकांनी त्यांना तमाशा सम्राज्ञी ही उपाधी दिली. इठाच्या भूमिकेतील श्रद्धा कपूरचे पोस्टर रिलीज झाल्यापासून अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता, अखेर ही इठा कोण होती? कारण आजच्या पिढीला कदाचित हे नाव नवीन आहे, पण काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात असा एक काळ होता जेव्हा एखाद्या गावात इठा येणार एवढी बातमी जरी पसरली तरी मैलोनमैल दूरवर लोक बैलगाड्या, सायकली आणि पायी चालत तिला पाहायला यायचे. त्यांचं नावच गर्दी खेचण्यासाठी पुरेसं होतं. पण विठाबाईचा हा इतका सोपा प्रवास नव्हता. ज्यामागे लपला आहे एक संघर्ष, महाराष्ट्राच्या हजारो वर्षाच्या लोककलेतील कलाकारांच्या आयुष्याचं वास्तव्य, ज्यामध्ये अश्रू, लोकप्रियता, अमाप यश होतं. कारण प्रकाश झोतात दिसणारं आयुष्य जितकं सुंदर वाटतं तितकंच पडद्यामागचं वास्तव्य कठीण असतं. कोल्हाटी समाजातील स्त्रियांना त्या काळात मोठ्या प्रमाणावर सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागत होता. तमाशा करणाऱ्या महिलांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. लोक त्यांच्या कलेवर प्रेम करायचे, पण कलाकार म्हणून सन्मान देताना मात्र अनेकदा कमी पडायचे. विठाबाईंनीही हा विरोधाभास आयुष्यभर पचवला. त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रसिद्ध घटना आजही सांगितली जाते. एकदा त्या रंगमंचावर लावणी सादर करत असतानाच त्यांना प्रस्तुती वेदना सुरू झाल्या. त्यांनी रंगमंच सोडला, मुलाला जन्म दिला आणि काही वेळातच पुन्हा रंगमंचावर येऊन आपला कार्यक्रम पूर्ण केला. आजही हा प्रसंग कलाकाराच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाचं सर्वात मोठं उदाहरण म्हणून सांगितलं जातं. विठाबाईंनी आपल्या आयुष्यात हजारो प्रयोग केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तमाशा पोहोचवला. त्यांच्या लावण्या, त्यांची अदा आणि त्यांची संवाद फेक लोकांच्या मनात घर करून गेली. त्यांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य खर्च केलं. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक सन्मान दिले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तसेच राज्य शासनाचे विविध पुरस्कारही मिळालेत. पण प्रश्न असा आहे की एवढे सन्मान मिळूनही शेवटच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. जोपर्यंत कलाकार रंगमंचावर असतो तोपर्यंत टाळ्यांचा वर्षाव होतो, पण पडदा पडल्यानंतर त्याच कलाकाराची चौकशी करणारे बोटावर मोजण्या इतकेच राहतात. विठाबाईंच्या शेवटच्या काळातही आर्थिक संकट आणि आजारपणाने त्यांची साथ सोडली नाही. महाराष्ट्राला आयुष्यभर आनंद देणारी ही कलाकार 2002 मध्ये या जगाचा निरोप घेऊन गेली. पण कलाकार कधीच मरत नाही, तो आपल्या कलेत कायम जिवंत राहतो. आज श्रद्धा कपूरच्या इठामुळे पुन्हा एकदा विठाबाई नारायण गावकर यांचं नाव नव्या पिढीपर्यंत पोहोचलंय. हा चित्रपट फक्त एका कलाकाराचा जीवनपट नाही, तो महाराष्ट्राच्या लोककलेचा इतिहास आणि तमाशा परंपरेचा संघर्ष आहे आणि एका स्त्रीने प्रतिकूल परिस्थितीत उभं केलेल्या साम्राज्याची कहाणी आहे. इठा हे फक्त चित्रपटाचं नाव नाही, ती महाराष्ट्राच्या मातीतील एका असामान्य स्त्रीच्या संघर्षाची, कलेवरील निष्ठेची आणि लोककलेसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या एका युगाची ओळख आहे.
तेव्हा तुम्हाला या इठाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या सरळ सोप्पं चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.